मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच सर्व आमदारांना गोपीनाथ गडावर बोलून सत्कार करायचा होता, पण शपथविधीच्या अनिश्चित तारखांमुळे हे होऊ शकत नाही अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली आहे। जंगी कार्यक्रम मी नंतर भविष्यात घेईनच, पण सध्या मुंडे साहेबांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलंय। 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर नेहमीप्रमाणे कार्यक्रम होतील असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे। 12 डिसेंबरला जयंती आहे गोपीनाथ मुंडेंची आणि त्याच पार्श्वभूमीवर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलवायचं होतं, त्यांचा सत्कार करायचा होता, जंगी कार्यक्रम घ्यायचा होता असं पंकजा मुंडे म्हणतात। पण आता अनिश्चित काळ आहे, तो म्हणजे शपथविधी कधी होणार, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याविषयी अनिश्चितता आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम घेऊ शकत नाही अशी खंत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली आहे। दरम्यान ट्विटमध्ये त्या नेमकं काय म्हणतायत बघूया। महायुतीचे आमदार तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गोपीनाथ गडावर बोलावून मोठा सत्कार करण्याची इच्छा होती असं पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय। परंतु शपथविधीच्या अनिश्चित तारखांमुळे हे होऊ शकत नाही, असा जंगी कार्यक्रम मी नंतर भविष्यात घेईनच असंही पुढे पंकजा मुंडे लिहित आहेत। परंतु सध्या मुंडे साहेबांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। 12 डिसेंबरला सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडावर जाईन, दुपारी 2 वाजेपर्यंत गडावर नेहमीप्रमाणे कार्यक्रम होतील असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। ज्यांना या दिवशी यायला जमणार नाही त्यांनी दरवर्षीप्रमाणे आपापल्या गावांमध्ये जयंती साजरी करावी, अभिवादन करावं असंही पंकजा मुंडे लिहित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।